इचलकरंजी शहरामध्ये अनेक उत्तर भारतीय नागरिक स्थायिक झाले आहेत। उत्तर भारतामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो, तर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जाते। शिवाय थंडाई आणि मिठाईचं वाटप करण्यात येतं। इचलकरंजीत स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय नागरिकांनी प्रथेनुसार आज रंगोत्सव साजरा केला। त्यामुळे धुळवड आणि रंगपंचमी अशा 2 दिवशी इचलकरंजीमध्ये रंगोत्सव साजरा होतो। वस्त्रोद्योग आणि अन्य व्यवसायाच्या निमित्तानं इचलकरंजीत अनेक परप्रांतीय नागरिक स्थायिक झालेत। त्यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार इथल्या कुटुंबांचा समावेश आहे। त्यामुळे त्यांच्या प्रांतातील सण चालीरीती सुद्धा इचलकरंजीत आलेत। उत्तर भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन दिवशी रंगांची उधळण केली जाते। त्यानुसार आज इचलकरंजीत अनेक परप्रांतीय नागरिकांनी रंगोत्सव साजरा केला। शहरातील कापड मार्केट, बीजेपी मार्केट, मदनलालजी बोहरा मार्केट, महेश नगर, बसंत कॉलनी, राधाकृष्ण चौक, अयोध्या नगर, आवाडे नगर, श्रीपाद नगर, नाकोडा नगर, यशोलक्ष्मी नगर, पारिक कॉलनी, महेश कॉलनी या परिसरात आज सकाळपासून रंगपंचमी साजरी झाली। सकाळपासूनच अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई नाचत होती। रंगाच्या या सणात वयोवृद्ध नागरिकही सहभागी झाले होते। उत्तर भारतात होळी सणाला मोठं महत्त्व आहे। त्यामुळे गेले 2 दिवस इचलकरंजीत सुट्टी असून आज रंगोत्सवाच्या निमित्तानं ठिकठिकाणी थंडाई आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं।